पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टर हालेलुया. आज आपण देवाचे वाचन ऐकत आहे. देवाचे वाचन आपल्या हृदयापर्यंत आपल्या आत्मापर्यंत पोहोचत आहे. हालेलुया. बायबल मध्ये येशूने बोललेले आय एम सेंटेन्सेस म्हणून 7 सेंटेन्सेस आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. येशूने आय एम म्हणून बोललेले सेंटेन्सेस काय काय आहे? मी आहे. काय काय बोललेलं आहे? आय एम द वर्ड ऑफ लाईफ. मी दार आहे. मी मेंढपाळ आहे. मी द्राक्ष वेल आहे. I am the Lord your God. I am the way, the truth and the life. इथे I am मी आहे. हालेलुया. तुम्ही भरपूर काय काय बोलले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जीवनाची भाकर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने जे काही बोलले त्या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. हालेलुया. आता तुम्ही बोललेली एक गोष्ट आहे मी द्राक्ष वेल आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या दाखला योहानाचा सुवर्तमान 15व्या अध्यायामध्ये 1 पासून 9 पर्यंत वचनामध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यात येशूने बोललेलं नाही असं काहीतरी मी आज तुमच्या डोक्यात घालायला बघतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने सांगितलं मी खरा बोला मी खरा द्राक्ष वेल आहे. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ आहे की दुसरा पण वेल आहे. हालेलुया. दुसरा पण द्राक्ष आहे. मी खरा द्राक्ष वेल आहे. हालेलुया. हालेलुया. आणि तुम्ही फांद्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने सांगितलं फांद्यामध्ये फळ आहे. हालेलुया. फ्रूट बेअरिंग फळ देण्याचं काम ते तुमचं आहे. हालेलुया. तुम्ही कसला फळ द्यायचं? येशूने बोलले तुम्ही माझा फळ द्यायचं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वतःचा फळ देऊन उपयोग नाही. हालेलुया. तुम्ही माझा फळ द्यायला पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला आठवत आहे एक मुलगा माझ्या समोर गुडघे टेकलेला असताना मी त्याच्या डोक्यावर हात ठेवताना देवाने मला बोलले आई वडिलांचे पापाचे फळ. मी अनेक वेळी त्या गोष्टी शिकले तिकडे बोललेले तुम्ही ऐकलं असेल. आई वडिलांचे पापाचे फळ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे हे देवाकडून आलेले फ्रूट नाही. हे पापाचे फळ आहे. हालेलुया. देवाची इच्छा असे आहे की आपण सर्व फळ द्यावं. कसलं फळ द्यावं? देवाचे फळ द्यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक आई वडिलांपासून देवाची एक अपेक्षा आहे. हालेलुया. 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 आदाम हव्वा यांना सुरुवातीला देवाने दिलेले आशीर्वाद काय होता? फळद्रूप व्हा. पुढे बहुगुणित व्हा. हालेलुया. फळद्रूप व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फळ देणारा बनावं. कसलं फळ? देवाचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एका घरातील जावई
जेव्हा मला भेटायला आले त्याने मला बोलले, फादर बेनी, आमचे घर आशीर्वाद असायला. प्रेज द लॉर्ड. त्याने मला सांगितलं, मी फादर माझ्या सासरवाडीमध्ये राहते. आमच्या सासू सासरे आशीर्वादित असे लोक आहेत. त्यांनी सांगितलं, मला 5 ब्रदर इन लॉ आहे. 5ही ब्रदर इन लॉ ना एक घर आहे. त्याच्या सोबत मी पण राहतो. आमचं वेगळं घर आहे. हालेलुया. त्याने मला सांगितलं, फादर, चर्चच्या सगळ्या कामामध्ये आम्ही सगळे लोक आहोत. देवळाच्या कामामध्ये आमच्या घरातून सगळे लोक आहोत. हालेलुया. त्याने मला बोलले, फादर, आम्ही सर्व लोक रेस्पेक्टफुल पीपल आहोत. आदरणीय लोक आहेत. हालेलुया. शिकलेले लोक आहेत, कामधंदा व्यवस्थित करणारे लोक आहेत. सगळ्या ठिकाणी आमचं नाव आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. त्याने मला सांगितलं, फादर, आम्ही सर्व मोठा एका कॉम्पाउंडचा आहात. हा जावई एवढ्या सुंदर रीतीने बोलताना माझा पण मनात एक इच्छा निर्माण झाली, त्या कॉम्पाउंडच्या आत जाऊन एक फेरी मारून यायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे स्वर्ग घडवण्याचं काम आहे. इथे प्रत्येक घरातील लोकांना अभिनंदन देण्यापेक्षा महत्वाची गोष्ट आहे त्या सासूला अभिनंदन देणं. ती जी मम्मी आहे, ती मम्मी माता मरियाचा हृदय असलेली आई आहे. हालेलुया. हालेलुया. त्या पप्पा संत जोसेफचा हृदय असलेले पप्पा आहे. सर्वांना जाणून घेणारा, सर्वांना समजून घेणारा, ख्रिस्तामध्ये मुलांना वाढवलेले पप्पा आणि मम्मी. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, त्या कुटुंबाचा बॅकग्राऊंड आपण घेऊ. हालेलुया. आपण पाहू शकतो की या कुटुंबामध्ये, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, तुम्हाला दिसत आहे असं, हालेलुया, तुम्हाला दिसत आहे हे द्राक्ष. हालेलुया. द्राक्ष कुठे आहे? द्राक्ष वेलामध्ये द्राक्ष आहे. हालेलुया. येशूच्या बोलण्याप्रमाणे आपण सर्व लोक, विश्वास ठेवणारे सगळे लोक फांद्या. हालेलुया. आपण सगळे लोक फांद्या आहात. हालेलुया. फांद्यांमध्ये फ्रूट्स आहेत. काही फ्रूट्स बेकार आहे. तोंडात घातलं तर तुंबण्यासारख्या जागा असेल तर तिकडे तुंबणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्ती सुवर्तमानामध्ये 7व्या अध्यायामध्ये प्रभूने सांगितलं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, चांगले झाड चांगले फळ देतात. वाईट झाडामधून कधी चांगले फळ निर्माण होणार नाही. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक ऋतूत आपल्याला चांगले फळ देणारे बनवून पाठवले. हालेलुया. येशूने सांगितलं, मी आहे खरा द्राक्षवेल. हालेलुया. 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 आज आपण ऐकलेल्या वचनाच्या आधाराने मला तुमच्याशी असे बोलायचं आहे की येशू ख्रिस्त कसा खरा द्राक्षवेल आहे, चांगला फळ देणारा कसे आहे, खरा द्राक्षवेल कसे बनले. यिर्मया ग्रंथामध्ये कडू फळ देणारा द्राक्षवेलाबद्दल बोललेलं आहे. हालेलुया. येशू खरा आहे,
प्रत्येक झाडाला न दिसणारं काहीतरी आहे. ते काही आहे. तर कुठलंही झाड तुम्ही बघा, त्या सगळ्या झाडाला दिसणारं काहीतरी आहे आणि न दिसणारं पण काही आहे. न दिसणारं काही आहे, मूळ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्ताचे मूळ कुठे आहे? ते आहे आजचं वाचन. आबा पिता, हालेलुया. पित्याकडून मी आहे, पित्यामुळे मी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आजच्या सुवर्तमानाच्या शेवटच्या भागामध्ये येशूने हे मूल्यवान शब्द बोलले. हालेलुया. पित्याच्या गौरवासाठी तुम्ही माझ्याकडे जे काही मागणार ते मी देईन. हालेलुया. फळ देणारा येशू ख्रिस्ताचा विचार काय आहे? बापाचा गौरव व्हायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. येशू ख्रिस्ताचा आपल्या सगळ्यांच्याकडून ही अपेक्षा आहे. हालेलुया. देवासाठी, देवाच्या राज्यासाठी फळ देणारा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही वर्षापूर्वी एका माणसाने मला बोलले, फादर, 7 मुलं असलेल्या एका माणसाच्या आयुष्याच्या शेवटच्या गोष्टी मी करतो. भयंकर दारुडी असलेली माणूस. भयंकर दारुडी. हजारो लोकांना दारू पाजवलेले माणूस. कुठे गेला तरी मित्रमंडळी जबरदस्त. हालेलुया. तुम्हाला 7 म्हणून बोललो, 7 का 9 मुलं होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो, एवढे मुलांना जन्म दिलेले जो पप्पा आहे, दवाखान्यामध्ये शेवटच्या दिवसांमध्ये पडलेला असताना त्यांच्या काळजी वाढण्यासाठी कोणी तिकडे नव्हता. कोणाचा काही नाही, कोणाचा कोणी नाही, असं कोणतरी तिथे त्या माणसाची सेवा करत होते. त्या माणसाने अंधकरणातून मला बोललेली गोष्ट असे आहे, फादर, तो माणूस मरता मरता मला बोलले, मला जे काही झाले ते कुत्रे होते. मला जे काही झाले ते कुत्रे होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आपण ऐकलेल्या वचनानुसार त्या माणसाच्या बद्दल बोललं तर खरोखर काही आहे. हा बंधू कदाचित 60 वर्ष गेलं असेल, 70 वर्ष गेलं असेल किंवा 80 वर्ष गेलं असेल. हालेलुया. 80 वर्ष गेलेले हा माणूस काही फळ जगाला दिले. त्यांच्याच मुखातून आलेले शब्द आहे, मला जे झाले सर्व कुत्रे होते. मला जे झाले ते कुत्रे आहे. कारण मुलांना जशा पद्धतीने वाढवायला पाहिजे तसा प्रकारे या पप्पा वाढवला नाही. या पप्पाच्या आयुष्यामध्ये पप्पा, चला पोरांनो आपण बसून प्रार्थना करूया म्हणून बोललं नाही. चला मित्र म्हटलेलं आपण दारू पिऊया म्हणून बोलत होते. कोणतरी प्रश्न विचारला तर उत्तर देणार, माझ्या पैशाने मी पितो, तुला काही झालं. समजा मुलं किंवा बायकोने प्रश्न विचारला, किती पिताय? हालेलुया. उत्तर असं देणार, मी अजून पिणार. काय होते? माझा मी बनवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रियानो,
आजच्या शुभ वर्तमान आबापित्याला उंचवणारा येशू ख्रिस्ताविषयी होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्ताची इच्छा आहे आपण सगळे लोक जगामध्ये कानाकोपऱ्यात कुठे पोहोचलं तरी आपल्याकडे बघणारे लोक बोलायला पाहिजे, हे बघा येशू ख्रिस्त, हे बघा येशू ख्रिस्त. हालेलुया, हालेलुया. आजच्या शुभ वर्तमानामध्ये त्या सुंदर वचन होते, मी केलं त्यापेक्षा मोठे कार्य तुम्ही कराल. येशू ख्रिस्ताच्या वैशिष्ट्य. जगातील सगळे गुरु असे बोलतात की गुरुचं म्हणून शेवटचं काय ते गुरु जिवंत आहे तोपर्यंत कधीही ते शिष्याच्या कानापर्यंत नाही जाणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जगामध्ये अनेक गुरु सर्वात शेवट कोण शिष्य म्हणून कानाजवळ आहे त्यांना बोलण्यासाठी काहीतरी राखून ठेवलेलं आहे. हालेलुया. प्रभू येशू एक निराळा गुरु आहे. येशू जवळ येणाऱ्यांपासून काहीही राखून ठेवलेलं. माझ्यापेक्षा मोठा कार्य तुम्ही करणार. हालेलुया. येशूपेक्षा कुठला मोठा कार्य शिष्याने केलं? येशूने मेलेल्याला उठवलं. शिष्य उठवलं का? उठवलं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूपेक्षा मोठा काम काय केलं? बायबलमध्ये कुठेही लिहिलेलं नाही येशू जात होते आणि येशूच्या सावलीमध्ये असलेले लोक बरे झाले. येशूचा कपडे घेऊन गेले आणि लोक बरे झाले असे लिहिलेलं नाही. हालेलुया. येशूचा कार्य करणारा प्रेषितांचा पौलाचा शरीरामध्ये होते ते कपडे लोकांना बरे करतात. पेत्र पौल रस्त्यावरून जाताना त्यांचा सावली पडलेले लोक बरे होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. याचा अर्थ असे आहे येशू निस्वार्थी देव आहे. स्वतःसाठी काही राखून ठेवलेलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूची इच्छा आहे, येशूची अपेक्षा आहे, जे फांद्या आहात आपण येशूचा नाव जगामध्ये प्रज्वलित करणारे येशू बनायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मदर तेरेसा जिथे कुठे जात होते सगळ्यांना दिसलं येशू येता, येशू जाता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद येशू, हालेलुया. येशूने आपल्याला त्या जागेवर उच्च करून ठेवलेलं आहे. आपण येशूसाठी, देवाच्या राज्यासाठी फळ देणारा बनू. हालेलुया. आता आपण हात जोडू एक आशीर्वाद स्वीकार करूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतराळी. अचानक चक्कर आल्यासारखा होत आहे, बॅलन्स चुकत आहे, असे त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. पायाच्या खालच्या भागामध्ये खूपच सुजन वर येत आहे, पाय दोन तुकडा झाल्यासारखा पाय दुखत आहे. अशा स्थितीतील काही लोकांना पवित्र आत्मा बरे करत आहे. भारत देशासाठी मध्यस्थी प्रार्थना करणाऱ्या
अनेक लोकांचं जीवन येशूला आवडत आहे असे येशू सांगत आहे. अशा अनेक लोकांना, भारत देशासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेक लोकांना येशू आज आशीर्वाद करत आहे. कोणाचा तरी पायाच्या खालचे जे भाग आहे ते ट्विस्ट झालेला आहे. अशा अनेक लोकांना प्रभू त्या पायाच्या भागाला आशीर्वाद करत आहे. असा काही लोक आहेत ज्यांना दुसऱ्यांच्याकडून काही गोष्ट मागायला मनापासून वाटत आहे तरी मागायला धाडस नाही, म्हणून न मागता राहत आहे. तुम्हाला जे त्रास होत आहे ते पवित्र आत्मा पाहत आहे, म्हणून न मागता स्वर्गातून काही गोष्टी पोहोचवून द्यायला देव तयार आहे. काही लोकांच्या मनात ध्यानात नाही, विचारामध्ये सुद्धा नाही, अशा बक्षीस परमेश्वर अनेक व्यक्तींना, कुटुंबांना आज करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.